तर नमस्कार मंडळी. तर मम्मीनं आज स्पेशल कोफ्ते बनवत आहे पत्तागोबीचे. तर मम्मी, आपण या सारांमध्ये का टाकलाय? पत्ताकोबी बारीक बारीक किसून घेतली, त्याच्यामध्ये बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ आणि मीठ, हळद, थोडंसं तिखट, थोडंसं हिरव्या मिरच्याची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, धणे पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून एकत्र मिक्स केलं आणि त्याला पाण्याने थोडंसं भिजवून घेतलं घट्ट असं. अच्छा अच्छा. त्याचे आता केले कोफ्ते तयार आणि आता स्टीम करणार आहे. स्टीम नाही, फ्राय करणार आहे. हे बघा, छान यांना असं फ्राय करून लालसर. घ्यायचं लालसर. मग याची भाजी तयार करणार आहे. तर मंडळी, आपण फ्राय केल्यावर भेटू. तर मित्रांनो, इथं मम्मीनं छान लालसर फ्राय केलेला आहे. वास खूप सुंदर येऊन राहिला आहे. तर मित्रांनो, मम्मी इथं काढून राहिली आहे प्लेटमध्ये. बघा का लालसर दिसून राहिले. असेच सगळे मम्मी इथं टाकून राहिली आहे. तर मित्रांनो, मम्मीने एक चवीसाठी दिला आहे मला. तर मी चव करून सांगतो मम्मीला. छान झाले आहे, लालसर एकदम झणझणीत, पाहू शकता. तर असेच सगळे काढीन आम्ही. तर मित्रांनो, मम्मीने इथं पूर्ण काढून टाकले आहे. पूर्ण काढून टाकले आहे. पहा किती लालसर झाले आहे, किती सुंदर दिसून राहिले आहे. तर मित्रांनो, मम्मीने ते टमाटर कापला आहे न, ओला कांदा कापला आहे न. मम्मी आता गरम तेलमध्ये ओला कांदा टाकून राहिली आहे. तर मित्रांनो, मम्मीनं इथं, मम्मी कोणता मसाला टाकला आहे आपण? अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट टाकला आहे. आता याला चांगला छान पणीनं मिक्स करण मम्मी. आता याला लालसर होतपर्यंत अशीच मम्मी